पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव, तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव। तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि संतपर प्रकरणातील अभंग आहे। पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव। तुकोबरा या अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतायत, पवित्र सोवळी तीच एक भूमंडळी। महाराज म्हणतायत, फक्त तोच पवित्र आणि सोवळा असतो ज्याला फक्त देव आवडतो। फक्त तोच पवित्र आणि सोवळा असतो ज्याला फक्त देव आवडतो। आणि मग ज्याला फक्त देवच आवडतो, इतर काही आवडत नाही, असा संत असतो। आणि म्हणून सहजच सिद्ध होतं की फक्त संतच पवित्र सोवळी असतात, दुसरं कुणी नाही। आणि म्हणून तुकोबरायांनी सकारात्मक सांगितलंय की पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी, अर्थात फक्त संतच पवित्र आणि सोवळी असतात, इतर दुसरं कोणी नाही। का? तर संतांना फक्त देवच आवडतो, इतर दुसरं काहीही आवडत नाही। याची साक्ष तुकोबराय देत आहेत। महाराज लिहित आहेत, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धनजन माता पिता। विषय तो त्यांचा झाला नारायण, ज्यांना धन जन माता पिता काही आवडत नाही, फक्त आवडतो तो एकटा नारायण, एकटा देव। आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की ज्यांचा आवडता देव, ज्यांना फक्त नारायणच आवडतो, देवच आवडतो, फक्त तीच संत असतात। आणि अशी संत पवित्र असतात, सोवळी असतात। तुझी आन वाहिन गा देवराया, बहु आवडसी जीवापासून या। तुकोबराय, देवा मी तुझी शपथ घेऊन सांगतो की तू मला माझ्या प्राणापेक्षाही जास्त प्रिय आहेस। अर्थात संतांना फक्त देवच आवडतो, आणि ज्यांना देव आवडतो, ज्यांना फक्त देवच आवडतो, ते पवित्र असतात, सोवळे असतात। तात्पर्य, या भूमंडळी, या पृथ्वी तलावर फक्त संतच पवित्र आणि सोवळे असतात, इतर दुसरं कोणीही नाही। का बरं तुकोबराय संतांनाच पवित्र सोवळं का म्हणतायत? तर याचं कारण,
संतांचा अहंकार गेलेला असतो. संतांचा अहंकार गेलेला असतो आणि म्हणून फक्त संतच पवित्र आणि सोवळी असतात. ज्यांचा अहंकार गेलाय फक्त तीच पवित्र आणि सोवळी असतात. अहंकार जाणं हीच खरी पवित्रता असते. अहंकार जाणं हीच खरी पवित्रता असते. आणि म्हणून तुकोबाराय संतांनाच पवित्र सोवळी म्हणतात. कारण संतांचा अहंकार गेलेला असतो आणि ज्याचा अहंकार गेलाय फक्त तोच पवित्र सोहळा असतो. आणि म्हणून फक्त संतच पवित्र आणि सोवळी असतात, इतर दुसरं कोणी नाही. अहंकार जाणं हीच खरी पवित्रता आहे. तुकोबरा एका अभंगातून बोलतायत, महाराज लिहितायत, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीर ऐसे. तुकोबाराय म्हणतात की या जगामध्ये सर्वात अपवित्र जर काय असेल तर ते आहे मनुष्याचं शरीर. नाही अपवित्र शरीर ऐसे. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीर ऐसे. अर्थात जगामध्ये सगळ्यात अपवित्र काय आहे तर मनुष्याचं शरीर. का बरं? हे कशामुळे अपवित्र आहे? मनुष्याचं शरीर अपवित्र कशामुळे आहे? तर मनुष्याचं शरीर या शरीरात असलेल्या मलमूत्रामुळे किंवा रक्तमांसामुळे अपवित्र नाही आहे. तर मनुष्याचं शरीर या शरीरात असलेल्या अहंकारामुळे अपवित्र आहे. मनुष्याचं शरीर या शरीरात असलेल्या अहंकारामुळे अपवित्र आहे. कारण अहंकार सर्व विकारांना जन्म देतो. अहंकार हा सर्व विकारांचा आजोबा आहे. ज्ञानोबा बोलले, अहंकार तनुसी वालभ पडिले. अहंकार तनुसी वालभ पडिले. अहंकार हा आमचा नवरा आहे आणि आमचं शरीर अहंकाराची बायको आहे. बाईला तर नवरा असतोच लौकिक जीवनातला, पण बाईलाही अहंकार एक नवरा असतो आणि पुरुषालाही अहंकार हा नवरा असतो. मग तुम्ही बाई असा की पुरुष असा, अहंकार आमचा नवरा आहे आणि आमचं शरीर अहंकाराची बायको आहे. अहंकार तनुसी वालभ पडिले. आणि या अहंकार रूपी नवरा आणि शरीर रूपी बायको या दोन नवरा बायकोपासून एक इच्छा नावाची मुलगी जन्माला येते. ज्ञानोबा लिहित आहेत, ते तर इच्छा कुमारी झाली, ते तारुण्याच्या भरा आली, मग द्वेषेशी मांडली वराडिक. तया दोघास्तव जन्माला, ते तर द्वंद्व मोह झाला, तो आजेयाने वाढविला अहंकारे. अहंकार हा नवरा आणि शरीर, आमचं शरीर ही बायको, या दोन नवरा बायकोपासून इच्छा नावाची मुलगी जन्माला आली. ही इच्छा तरुण झाली, मग या इच्छेचं द्वेषासोबत लग्न झालं आणि इच्छा आणि द्वेष या दोन नवरा बायकोपासून द्वंद्व आणि मोह जन्माला आला आणि त्यांचं पालनपोषण अहंकारानं केलं. आणि म्हणून अहंकार या सर्व विकारांचा आजोबा आहे. इच्छा, द्वंद्व, मोह, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर आणि इतर जे काय असतील, हे सर्व विकार अहंकाराच्या पोटी जन्म घेतात आणि अहंकारच यांचं पालन पोषण करतो. आणि म्हणून अहंकाराला ज्ञानोबा आजोबा म्हणतायत.
ते तर द्वंद्व मोह झाला, जो वाढविला अहंकार आहे. शरीरात जेवढे काही विकार आहेत ते सगळे अहंकाराच्या पोटी जन्म घेतात आणि अहंकारच त्यांचं पालन पोषण करतो. आणि मग मानवी शरीर अहंकारात बद्ध आहे. मग अहंकार स्वतः आणि अहंकाराच्या पोटी निर्माण होणारे सर्व विकार शरीराला व्यापून टाकतात, अंतःकरणाला व्यापून टाकतात. आणि म्हणून या अहंकारामुळं आणि अहंकाराच्या पोटी निर्माण झालेल्या सर्व विकारामुळं मानवी शरीर अपवित्र आहे, ना की यात असलेल्या मलमूत्रामुळे आणि रक्तमांसामुळे. शरीर अपवित्र शरीरात असलेल्या मलमूत्रामुळे आणि रक्तमांसामुळे अपवित्र नाही आहे. शरीर अपवित्र आहे ते शरीरात असलेल्या अहंकारामुळं आणि अहंकाराच्या पोटी निर्माण झालेल्या सर्व विकारामुळं. आणि म्हणून तुकोबाराय मानवी शरीराला अपवित्र म्हणतात. साधक देव बनू लागला की हा अहंकार रूपी म्हातारा आडवा येतो. आणि म्हणून ज्ञानोबराय म्हणतात की तेच आडवावया आले देहवैरी धोपटिले तया माझी पहिले देह अहंकारू. साधक देव बनू लागला की अहंकार रूपी आजोबा अहंकार रूपी म्हातारा आडवा येतो आणि तुम्हाला देव बनू देत नाही. का? तर अहंकार स्वतः आणि अहंकाराच्या पोटी निर्माण होणारे विकार तुमच्याकडून नाना प्रकारचे पाप करून घेतात. आणि ज्याच्या जीवनात पाप आहे त्याला पाप फेडण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात. आगा कर्मे जे वरावे तय तेही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहाय का. ज्ञानोबराय अर्थात शरीरात असलेल्या अहंकारामुळे आणि अहंकाराच्या पोटी निर्माण होणाऱ्या नाना प्रकारच्या विकारामुळे शरीर अपवित्र आहे. आणि मग ज्यावेळेस अखंड रामनामाने आम्ही हा अहंकार जाळून टाकतो आणि रामनामानं जसं तुकोबाराय बोलले की राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोधडी. रामनामानं अभिमान देशोधडीला पळून जातो, अर्थात मरून जातो. अखंड रामनामानं तुम्ही अहंकार जाळला की अहंकाराच्या पोटी निर्माण होणारे विकारही जळून जातात, नाहीसे होतात. मग रामनामानं अहंकार गेला आणि सर्व विकारही गेले की तुमचं शरीर आपोआप पवित्र होतं. तुमचं शरीर पवित्र होतं. रामनामानं ज्याने अहंकार जाळलाय त्याचं शरीर पवित्र होतं आणि ज्याचा अहंकार गेलाय तो संत असतो. आणि म्हणून तुकोबाराय बोलतायत की अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. आणि म्हणून या तिन्ही महासंतांना मोक्षाची जी व्याख्या केली आहे तर अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष असतो. अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष असतो. तुकोबाराय बोलले अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. ज्ञानोबाराय तसे मनपण मुद्दल जाये मग अहंभावाधिक के आहे म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. मनच मुद्दल मेले तर मनाच्या आत वास करणारा अहंकार कसा टिकेल? तोही मरेल. जसं गरोदरबाई मेली की तिच्या पोटात असलेला गर्भ आपोआप मरतो, त्याला वेगळं मारायची गरज नसते. तसं मन मेलं की मनाच्या आत वास करणारा अहंकार आपोआप मरतो, त्याला वेगळं मारायची गरज नसते. आणि म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात की तसे मनपण मुद्दल जाये मग अहंभावाधिक के आहे म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. अहंकार गेला की मन मेलं की मनाच्या आत वास करणारा अहंकारही मरतो आणि ती व्यक्तीच ब्रह्मीभूत बनते. शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो, ती व्यक्तीच ब्रह्मीभूत बनते. अहंकार जाणं हाच मोक्ष. नाथ महाराज हे सांगतात देह अंतेचे दृढपण त्याची बद्धतेचे लक्षण देह अंतेचे निरसन मुक्तता जाणं नावतया. देह अहंतेचे निरसन मुक्तता जाणं नावतया. निरसन म्हणजे जाणे, देह अंत जाणे हीच मुक्तता आहे.
आणि म्हणून तुकोबराय, ज्ञानोबराय आणि नाथ महाराज या तिन्ही महासंतांना मोक्षाची केलेली व्याख्या एकसारखीच आहे. अहंकार जाणं हाच मोक्ष आहे. अर्थात अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष असतो. आणि मग मानवी जीव अहंकारात बद्ध आहे. मी आणि माझं म्हणतो. मानवी जीव अहंकारात बद्ध आहे. तर अखंड रामनामानं ज्यावेळेस तुम्ही हा अहंकार जाळून टाकता, त्यावेळेस अहंकार जातो आणि अहंकाराच्या पोटी निर्माण होणारे नाना प्रकारचे विकारही निघून जातात. आणि मग अहंकार आणि इतर सर्व विकार तुमच्या शरीराला सोडून गेले की तुम्ही मुक्त होता आणि तुमचं शरीर पवित्र होतं. आणि असा महात्मा संत असतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की पवित्र सोहळी एक तीच भूमंडळी. अर्थात फक्त संतच पवित्र आणि सोहळी असतात, इतर दुसरं कोणीही नाही. संतच का पवित्र असतात आणि सोहळे असतात? तर याचं कारण संतांचा अहंकार गेलेला असतो आणि म्हणून ती पवित्र असतात, सोहळे असतात. अहंकार गेला, विकार गेला, तुम्ही मुक्त झाले. जो मुक्त झाला तो संत आहे. आणि म्हणून फक्त संतच पवित्र आणि सोहळे असतात, इतर दुसरं कोणीही नाही. या अहंकाराची मोठी गंमत आहे. तुम्ही बघा, ज्ञानोबराय बोलले, उचलेली या प्राणासरीसी इंद्रियही निगती जैसी, तैसा मनोबुद्धीपासी अहंकारो ये. मनषष्टा या इंद्रिया ते धनंजया, देहराजूने देहा पासूनिया गेला. हा देहराज आत्मा ज्यावेळेस देह सोडून निघतो, त्यावेळेस हा आत्मा आपल्यासोबत 5 ज्ञानेंद्रियाने 6वं मन घेऊन जातो. आणि मग येत हा स्वर्गी, जेत जैसे अपंगी तेत तैसेची पांगी देहाधिक. मनुष्य मरतो त्यावेळेस आत्मा शरीराला सोडून जातो. त्यावेळेस हा आत्मा आपल्यासोबत 5 ज्ञानेंद्रियाने 6वं मन घेऊन जातो. आणि मग इथं असो की स्वर्गात असो, जसा काही देह मिळेल तशी या इंद्रियाची मनाची मांडणी त्या देहात करतो. अर्थात मागच्या जन्मातले ज्ञानेंद्रिय आणि मन पुढच्या जन्मात आपल्याला लाभलेलं असते. आणि म्हणून माणसाचा मागच्या जन्मातला स्वभाव पुढच्या जन्मात कायम असतो. मागच्या जन्मात जो आमची वृत्ती, जो आमचा स्वभाव आहे, तो पुढच्या जन्मात आम्हाला लाभतो. आणि म्हणून असं म्हणतात की जित्याची खोड मेल्यानं जात नाही. जित्याची खोड मेल्यानं जात नाही. कारण हा आत्मा मागच्या जन्मातलं मन घेऊन आला आणि पुढच्या जन्मात तसंच प्रस्थापित केलं. येत आत्वा स्वर्गी, जेत जे देह अपंगी तेत तैसेची पांगी स्वर्गात, तेत तैसेची पांगी मनाधिक. येत आता स्वर्गी, जेत जैसे देह अपंगी तेत तैसेची पांगी मनाधिक. मागच्या जन्मातला जो स्वभाव आहे पुढच्या जन्मात तोच लाभतो. कारण मागच्या जन्मातलं मन पुढच्या जन्मात तुम्हाला लाभलेलं असते, इंद्रिय लाभलेले असतात. ज्ञानोबराज बोलतात की उचललेली या प्राणासरसी इंद्रियही निगती जैसी, तैसा मनोबुद्धीपासी अहंकारो ये. प्राण उचललाय, अर्थात आत्मा उचललाय, आत्मा देह सोडून चाललाय, तो आपल्यासोबत ही 6 इंद्रिय घेऊन जातो. 5 ज्ञानेंद्रिय आणि 6वं मन. आत्मा निघाला रे निघाला की त्याच्यासोबत ही 6 इंद्रिय आलीच. तसं मन आणि बुद्धी म्हटलं की तिथं अहंकार आलाच. तसा मनोबुद्धीपासी अहंकारो ये. आत्मा निघाला की 5 इंद्रिय निघालीच, 5 इंद्रिय आलीच. तसं मन आणि बुद्धी म्हटलं की तिथं अहंकार आलाच. अर्थात मनाला आणि बुद्धीला अहंकारानं सातत्यानं व्यापून टाकले. पण हाच अहंकार ज्यावेळेस तुमचं मन रामनाम घेतं, त्यावेळेस तो मनातला अहंकार मरतो. तो अहंकार तुमच्या मनाला सोडून जातो. राम म्हणता कामक्रोधाचे दहन, होय अभिमान देशोधडी. अर्थात ज्यावेळेस तुम्ही नामस्मरण करता, रामनाम घेता, त्यावेळेस तुमच्या मनाला अहंकार सोडून जातो. आणि रामनाम थांबलं की पुन्हा अहंकार मनात येऊन वास करतो. आणि म्हणून तुम्ही संत नाही आहेत, आत्मज्ञानी नाही आहेत. तुकोबाराय बोलले की जे संत आहेत, आत्मज्ञानी आहेत, त्यांचा अहंकार गेलाय,
असा संत महात्माच फक्त पवित्र आणि सोहळा असतो. परंतु तुम्ही आम्ही साधारण जीव सुद्धा पवित्र आणि सोहळे बनू शकतो जर आम्ही अखंड रामनाम घेतलं तर. भले आम्हाला आत्मज्ञान झालं नाही, अजून आम्ही संतपदाला पोहोचलो नाहीत, परंतु अखंड रामनाम चालू आहे. तर अखंड रामनाम चालू असताना आमच्या मनातला अहंकार मनाला सोडून जातो आणि आम्हीही पवित्र आणि सोहळे असतो. कारण पवित्रता ही अहंकारावर अवलंबून आहे. अहंकार शरीराला सोडून गेला की तुम्ही पवित्रच आहात, आणि अहंकार येऊन मनात पुन्हा वास केला की तुम्ही अपवित्र आहात. पण पवित्रता आणि अपवित्रता अहंकाराशी संबंधित आहे. तुम्ही अखंड रामनाम घेतायत, अहंकार मनाला सोडून गेला, तुम्ही पवित्र झाले, सोहळे झाले. पण तो रामनाम थांबलं की पुन्हा अहंकार मनात येऊन वास करतो. अहंकार मनात आला की तुम्ही अपवित्र बनता. आणि म्हणून संत, एकमात्र संतच, फक्त संतच या पृथ्वीवर, या भूमंडळी पवित्र आणि सोहळी आहेत. पण आम्ही सुद्धा संतासारखे पवित्र आणि सोहळे बनू शकतो जर आम्ही अखंड रामनाम घेतलं तर, जरी आम्ही संत नसलो तरीही. आणि म्हणून तुम्ही अखंड रामनाम जपा, अहंकार तुमच्या मनाला सोडून जाईल आणि तुम्ही पवित्र आणि सोहळे बनाल. परंतु ज्ञानोबा बोलतात की नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ. नित्य नाम जपणारा प्राणी दुर्लभ म्हटले. विरळा ऐसा कोणी तुका त्याची लोटांगणी. नित्य नाम जपणारी माणसं फार कमी आहेत. तुका म्हणे सोपे आहे सर्ववनी, विरळा तो धनी घेत असे. नाम सोपं आहे पण घेणारे कमी आहेत. नित्य नामधारक कमी आहेत आणि म्हणून ती पवित्र नाहीत. का नित्य नाम नाही, अहंकार मनात वास करतो. अहंकार मनात आलं की तुम्ही अपवित्र झाले. नित्य नाम घ्या, अहंकार पळून जातो, तुम्ही नित्य पवित्र असता, संत नसला तरीही. आणि संत इतकं महत्त्व तुम्हालाही येतं. का? नाम घेतायत, अहंकार तुम्हाला सोडून गेलाय. अहंकार सोडला, अहंकार सोडून गेला, त्या काळात तुम्ही एक संतच असता, संतच असता तेवढ्या काळाकरता. म्हणून नाम नित्य हवंय. नित्य सत्य अमित हरिपाठ जैसी, नाम नित्य हवंय. आणि म्हणून नित्य नाम जपा, अहंकार मनाला सोडून जाईल. अहंकार मनाला सोडून गेला की तुम्ही पवित्र असाल, सोहळे असाल, मनुष्य रूपात असलात तरीही. पण तो नाम थांबला की अहंकार पुन्हा मनात येऊन वास करेल, तुम्ही अपवित्र व्हाल. परंतु संताचं तसं नाही. संतांना अहंकार कायमचा सोडून गेलाय आणि म्हणून विकारही कायमचे सोडून गेलेत. मग ज्याला अहंकार आणि विकार कायमचे सोडून गेलेत तो संत असतो. आणि असा एकमात्र संतच या भूमंडळी पवित्र आणि सोहळा असतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की पवित्र सोहळी एक तीच भूमंडळी. अर्थात फक्त संतच या पृथ्वी तलावर पवित्र आणि सोहळे असतात. हा अहंकार कसा गमतीचा असतो पहा, कशी वाटमारी करतो. आम्ही देव बनायला चाललो की अहंकाररूपी म्हातारा कसा आडवा येतो. ज्ञानोबा बोलले, नवल अहंकाराची गोटी, विशेष अज्ञानाच्या न लगे पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. नवल अहंकाराची गोटी, विशेष अज्ञानाच्या न लगे पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. मांजर मेलेल्या उंदरापेक्षा जिवंत उंदराच्या जास्त मागे लागते. मांजर म्हणते मेलेला उंदीर तर माझाच आहे, त्याला मी कधी खाईल, पण जे पळत आहे तेही माझं झालं पाहिजे. आणि मांजर त्या मेलेल्या उंदरापेक्षा पळणाऱ्या उंदराला धरते आणि आधी पळणारं खाते आणि मग मेलेलं खाते. तसं अहंकार म्हणतो अज्ञानी माणसं तर माझेच गिराईक आहेत, ते कुठे चाललेत, त्यांना तुम्ही संसारात बांधीलच. पण जो देव व्हायलाय, परंतु जो देव व्हायलाय, अहंकार म्हणतो माझं गिराईक चाललंय, मी त्याला जाऊ देणार नाही. आणि म्हणून अहंकार सज्ञानाच्या कंठाला अज्ञानापेक्षा जास्त झोंबतो. सज्ञानाच्या नाकाच्या शेंड्यावर बसतो. सज्ञानाला अहंकारात बद्ध करून त्याच्याकडून नाना प्रकारची पातकं करून घेतो
आणि संसारात पुन्हा बांधतो. सज्ञानाच्या झोंबेकंठी नाना संकटी नाचवी. मग हे सज्ञान म्हणजे कोण? सज्ञान म्हणजे परमार्थात वावरणारे. हे कीर्तनकार, प्रवचनकार, तुम्ही आम्ही सज्ञान आहोत. जे परमार्थात नाही आहेत ते अज्ञानी आहेत. भले मग तो MBBS असेल, MS MD असेल, PhD असेल, DED असेल, BEd असेल, MSc असेल, कुठलीही मोठी डिग्री असू द्या, पण परमार्थात वावरत नाही, देवाचं नाव घेत नाही, तो अज्ञानीच. किती शिकलेला असू द्या, परमार्थात वावरत नाही, तो अज्ञानीच. मग सज्ञानी कोण? तो जो परमार्थात वावरतो, मुखांना देवाचं नाव घेतो, तो सज्ञानी आहे. मग परमार्थात वावरणारे कोण? तुम्ही आम्ही कीर्तन प्रवचन ऐकणारे श्रोते आणि कीर्तन सांगणारे कीर्तनकार. मग सज्ञान म्हणजे परमार्थिक, आणि त्यातले त्यात खरे सज्ञान म्हणजे कीर्तनकार आणि प्रवचनकार. अशा सज्ञान असलेल्या कीर्तनकार आणि प्रवचनकाराच्या कंठाला अहंकार जास्त झोंबतो. आणि म्हणून गंमत बघा, ज्ञानोबरायांनी फार सुंदर रूपक केले ज्ञानेश्वरीमध्ये अहंकाराचं वर्णन करताना. ज्ञानोबराय बोलले, एक दिवा असतो, दिव्यापाशी एकच गुण आहे, काय? तो अळूमळू थोडासा प्रकाश देतो, हा एवढाच एक गुण असतो दिव्यापाशी. पण दिव्यापाशी 7 अवगुण असतात. दिवा जिथं ठेवलाय त्याच्या बुडाखाली अंधार असतो, जिथं ठेवलाय ती जागा काळी करतो, जिथं ठेवलाय तिथं उष्णता निर्माण करतो, थोडं पाणी पडलं की तडतड करतो, थोडं वारं आलं की हालतो, कशाला लागला तर सगळं घर जाळून टाकतो. अशा प्रकारे दिव्याच्या ठिकाणी एकच गुण असतो, काय? थोडासा प्रकाश देतो. पण दिव्याच्या ठिकाणी 7 अवगुण असतात. तसं आम्ही कीर्तनकार, प्रवचनकार, आमच्या ठिकाणी एकच छोटासा गुण आहे, काय? तर आम्हाला थोडी ज्ञानेश्वरी पाठ आहे, थोडे तुकोबाराचे अभंग पाठ आहेत, आम्हाला छोटं मोठं कीर्तन करता येतं, एवढंच एक आमच्यापाशी गुण आहे. पण अवगुण टोपल्यानं भरलेत, अहंकार टोपल्यानं भरला आहे. आमची कीर्तनकाराची, प्रवचनकाराची आखड बघावी, ते पॉश पांढरे शुभ्र कपडे, ती खळ केलेली कडक टोपी, ते आमचं चालणं, तो झटका, ते बोलणं, ती आखड. सज्ञानाच्या झोंबेकंठी. मनुष्य जितका जितका ज्ञानी असेल तितका तितका तो लवचिक असतो, समाजापुढं वागतो, झुकतो, तो अलौकिक होत नाही. तो लौकिकात लौकिकासारखा वागतो. का फळली या तरूची शाखा, सहजे भूमीशी उतरे देखा, तसे जीव मात्र असे का खालावे तिथे. मनुष्य खरा ज्ञानी असावा, तो समाजाचा होऊन राहतो, समाजाचा बनतो, समाजात मिसळतो, समाजापुढं वागतो, झुकतो, फळाने भरलेल्या फांदीसारखा. पण थोडंसं ज्ञान आहे तर मनुष्य आखडतो. थोडंसं कीर्तन करता येतं, थोडीशी ज्ञानेश्वरी पाठ आहे, थोडी गाथा पाठ आहे, मनुष्य आखडतो. थोडा विचारसागर पाठ आहे, मनुष्य आखडतो, स्वतःला अलौकिक समजतो. याचं कारण सज्ञानाच्या झोंबेकंठी नाना संकटी नाचवी. कीर्तनकार, प्रवचनकार देव बनायलेत ना. अहंकार म्हणतो, अरे हे अज्ञानी जे परमार्थात नाही ते तर माझंच गिराईक आहे, ते कुठं चाललंय, मी त्यांना संसारात बांधीलच. पण जे परमार्थात वावरत आहेत कीर्तनकार, प्रवचनकार, हे देव बनायलेत ना, मी माझं गिराईक जाऊ देणार नाही. आणि म्हणून सज्ञानाच्या अर्थात कीर्तनकाराच्या, प्रवचनकाराच्या कंठाला अहंकार झुमतो. अर्थात कीर्तनकार, प्रवचनकाराचा अहंकार जास्त पुष्ट असतो. साध्या साध्या गोष्टींनी ते क्रोधित होतात. श्वान शीघ्र कोपी, आपण आघात कर पापी, तुकोबर आहे. त्यांचा अहंकार पुष्ट असतो, कीर्तनकाराचा, प्रवचनकाराचा. ते अहंकारी असतात, टोकाचा अहंकार असतो त्यांच्या जीवनात. आणि अहंकार त्यांच्याकडून पातकं करून घेतो आणि त्यांना संसारात बांधतो. का? तर अहंकार म्हणतो, सज्ञानी देव बनायला लागला, ते माझं गिराईक आहे, मी त्याला जाऊ देणार नाही. जशी मांजर म्हणते, मेलेलं उंदीर तर माझाचे, जिवंतही माझा झाला पाहिजे. म्हणून मेलेल्या उंदरापेक्षा मांजर जिवंत उंदराच्या मागे धावते आणि त्याला पकडते आणि खाते. तसं अहंकार, माया म्हणते की अज्ञानी तर माझाच गिराईक आहे, पण सज्ञानी माझं गिराईक झालं पाहिजे, त्याला मी देव बनवू देणार नाही. म्हणून अज्ञानापेक्षा सज्ञानाच्या जास्त कंठाला झोंबते, त्याला नाना संकटात नाचवते आणि संसारात बांधते. आणि हा सज्ञानी असतो परमार्थिक, अर्थात कीर्तनकार आणि प्रवचनकार.
आणि म्हणून कीर्तनकार प्रवचनकाराचा अहंकार जास्त पुष्ट असतो. कीर्तनकार प्रवचनकाराचा अहंकार जास्त पुष्ट असतो. आणि म्हणून आम्हाला जागा होण्याची गरज आहे. आणि म्हणून आम्ही निरंतर नामस्मरण जर घेतलं तर नाम घेत असताना आमच्या मनाला अहंकार सोडून जातो आणि तेवढ्या काळाकरता आम्ही सुद्धा पवित्र आणि सोवळी बनलेला असतो. आम्ही छोटे मोठे संतच असतो जरी आत्मज्ञान झालं नाही तरी. तुकोबाराय बोलतात, सर्व काळ नामचिंतन मानसी समाधान मनासी समाधी हे. हो, चालता बोलता न मोडे समाधी. निळोबाराय. निरंतर नामस्मरण जर असेल तर तुम्हाला अहंकार सोडून गेलेला असतो. तुम्ही समाधी अवस्थेत असतात. एक छोटे मोठे संतच असतात. विपाय आठवीला चित्ता तरी दे आपली योग्यता, हे असं होतं ते प्रशंसिता लाभोवाती. ज्ञानोबाराय. सहज ज्ञानदेव तुकाराम म्हणलं तर तेवढ्या काळाकरता ज्ञानदेव तुकाराम त्यांचं संतपद तुम्हाला देतात. आणि अतिप्रेमानं ज्ञानदेव तुकाराम जर आयुष्यभर आणि सतत घोकलं तर ते तुम्हाला कायमचं संतपद देतात. तुम्ही संतपदाला आत्मज्ञानाला नसले पोहोचले तरी केवळ एका हरिनामाच्या बळावर. सर्व काळ नामचिंतन मानसी समाधान मनासी समाधी हे. चालता बोलता न मोडे समाधी. नामस्मरणाच्या बळावर आत्मज्ञान नाही झालं तुम्हाला तरी नामस्मरणाच्या बळावर तुम्ही संतच असता. तुमचा अहंकार गेलेला असतो. मुखात नाम आलं की अहंकार द्यायला सोडून जातो आणि नाम थांबलं की पुन्हा अहंकार द्यात येऊन थांबतो. उचललेली या प्राणा सरेसी इंद्रिय निगती जैसी तसा मनोबुद्धीपाशी अहंकार होय. निरंतर नाम घ्या, अहंकार मनाला सोडून जातो. नाम थांबलं की अहंकार पुन्हा मनात येतो आणि तुमचं पतन करतो. आणि म्हणून तुकोबाराय जे म्हणतात की पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी. तुकोबाराय सांगतात की फक्त आणि फक्त संतच या पृथ्वीतलावर पवित्र आणि सोहळे असतात. परंतु आम्ही साधारण माणसं संत पदाला नाही पोहोचलो, आम्हाला आत्मज्ञान नाही झालं तरीही आम्ही पवित्र आणि सोहळी बनू शकतो हरिनामाच्या बळावर. कारण हरिनाम जर निरंतर घेतलं तर अहंकार मनाला सोडून जातो. हरिनाम थांबलं की अहंकार पुन्हा मनात येतो. मग निरंतर नाम घ्या ना. अहंकार सोडून गेला. अहंकार जेव्हा सोडून गेला तुम्ही तेव्हा पवित्र आहेत, सोहळी आहेत, तुम्ही संत आहेत. आणि म्हणून अंतकरणाची शरीराची पवित्रता सोहळेपणा हा पूर्णतः अहंकारावर अवलंबून आहे, ना की शरीरात असलेल्या मलमूत्रावर आणि रक्तमासावर. आणि म्हणून मी बोलून गेलो की तुकोबाईने शरीराला अपवित्र म्हटलंय. या विश्वात सगळ्यात अपवित्र काय तर मानवी शरीर म्हणतायत. तुकोबाराय बोलले की नाही अपवित्र शरीर आहे से. मानवी शरीर सगळ्यात अपवित्र आहे. का तर शरीरात अहंकार वास करतो आणि नाना प्रकारचे विकार वास करतात, म्हणून शरीर अपवित्र आहे. शरीरात मल आहे, मूत्र आहे, रक्त आहे, मांस आहे, यामुळे शरीर अपवित्र नाही आहे. तर शरीर अपवित्र आहे ते कशामुळं? शरीरात वास करत असलेल्या अहंकारामुळं, नाना प्रकारच्या विकारामुळं. अहंकारामुळे शरीर अपवित्र आहे. मग तुम्ही निरंतर रामनामानं अहंकार जाळला की शरीर पवित्र होतं. अहंकार जाळला की तुम्ही मुक्त होता. अहंकार जाळला की तुम्ही संत बनता. आणि म्हणून तुकोबाराय असं सांगतात की या भूमंडळी, या पृथ्वी लोकात फक्त आणि फक्त संतच पवित्र आणि सोहळे असतात, इतर दुसरं कोणीही नाही. आणखीन एक दुसरं चिंतन असं म्हणता येईल की या विश्वात सर्वात पवित्र जर काय असेल तर ते आत्मज्ञान. ज्ञानोबा बोलले, ज्ञानाची पवित्रता ज्ञानाची आधी. ज्ञानाची पवित्रता ज्ञानाची आधी. या जगात सर्वात पवित्र काय असेल तर ते आहे आत्मज्ञान. अमृताची चवी निवडीजे ते अमृतासारखीच म्हणीजे, तसे ज्ञान हे उपमिजे ज्ञानासीच. अमृतासारखं गोड काय तर अमृतच, तसं ज्ञानासारखं पवित्र काय तर ज्ञानच. ज्ञानाची पवित्रता ज्ञानाची आधी. ऐसे जे ज्ञान पवित्र एक निधान, जे ते विटाळले मन चोक कीजे. ज्ञानोबाराय. ऐसे जे ज्ञान पवित्र एक निधान, जे ते विटाळले मन चोक कीजे. मनाला विटाळ झालाय, मनात अहंकार आहे, नाना प्रकारचे विकार आहेत. हे मन म्हणते मी देह संबंधीनं माझं आहे,
हे मन विटाळलंय. या मनाचा विटाळ आत्मज्ञानानं जातो. आत्मज्ञान पवित्र आहे. हे पवित्र आत्मज्ञान मनालाही पवित्र करतं. ज्ञानोबा बोलतायत, ऐसे जे ज्ञान पवित्र एक निधान, जे तर विटाळले मन चोखीचे. तात्पर्य, आत्मज्ञान हे पवित्र आहे आणि आत्मज्ञानी संत असतात. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की आत्मज्ञाने चोखडी, संत जे माझी रूपडी, ते तर दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. आत्मज्ञान हे चोख आहे. चोख म्हणजे पवित्र. आत्मज्ञान हे चोखडी, चोखडी म्हणजे पवित्र. आत्मज्ञान पवित्र आहे. ऐसे जे ज्ञान पवित्र आहे का निदान. आपण पाहिलं ज्ञानाची पवित्रता ज्ञानाची हाती, अर्थात आत्मज्ञान पवित्र आहे. पवित्र हे चोख आहे आणि पवित्र आत्मज्ञान संतापाशी आहे. आणि मग संताला ज्ञानोबा म्हणतात की आत्मज्ञान हे चोखडी, संत जे माझी रूपडी, ते तर दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. अर्थात आत्मज्ञान पवित्र आहे. फक्त आत्मज्ञानच पवित्र आहे आणि ते संतापाशी आहे. म्हणून संतही पवित्र आहेत. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की पवित्र सोवळी तीच एक भूमंडळी, पवित्र सोवळी तीच एक भूमंडळी. मग आता ही पवित्रता म्हणजे काय आणि हा सोवळेपणा म्हणजे काय. तर पवित्र या शब्दाचा अर्थ होतो अहंकार रहित असणं, पाप रहित असणं, दोष रहित असणं, शुद्धता, निर्मळता, स्वच्छता, साफ आणि तुमची सदाचारी वृत्ती, या सगळ्या गोष्टीला पवित्रता म्हणता येते. प्रामुख्याने पवित्रता म्हणजे तुमचा अहंकार जाणे. परंतु बाकीचे जर टोपण जोडले त्याला, तर पवित्रता म्हणजे अहंकार रहितपणा, पाप रहितपणा, दोष रहितपणा, तुमच्या अंगी असलेली शुद्धता, स्वच्छता, साफपणा, निर्मळपणा, तुमची सदाचारी वृत्ती, या सर्व गोष्टीला पवित्र म्हणतात. याला अजून सोपं केलं तर सोवळा म्हणजे जो स्वतः दोषरहित आहे तो सोवळा, आणि पवित्रता म्हणजे जो दोषरहित आहे आणि ज्याच्या दर्शनानं इतराचे दोष जातात तो पवित्र. आणि म्हणून संताकडे बोट करून ज्ञानोबा म्हणतात की जो पवित्रता तीर्थासी तीर्थरूप. ज्ञानोबा काय बोलतात 4थ्या अध्यायात ज्ञानेश्वरीच्या, की जो पवित्रता तीर्थासी तीर्थरूप. पवित्र म्हणजे जो दोषरहित आहे आणि ज्याच्या दर्शनानं इतराचे दोष जातात तो पवित्र आहे. आणि असा संत असतो. आणि म्हणून संताकडे बोट केलं ज्ञानोबा लिहित आहेत की जो पवित्रता तीर्थासी तीर्थरूप. संत पवित्र आहे आणि तीर्थाचंही तीर्थ आहे. मलिन झालेलं तीर्थ, अशुद्ध झालेलं तीर्थ संताच्या चरणाच्या स्पर्शानं पवित्र होतं. म्हणून संत तीर्थरूप आहेत, अर्थात तीर्थाचंही तीर्थ आहेत. जे पवित्रता तीर्थासी तीर्थरूप. संत तीर्थाचंही तीर्थ आहे. अशुद्ध झालेलं तीर्थ हे संताच्या पायाच्या स्पर्शानं पवित्र होतं. का तर संत पवित्र आहे. त्या मांडक्य ऋषीच्या आश्रमामध्ये ज्यावेळेस तो पुंडलिक त्या आश्रमापाशी आला, आईवडिलाच्या गळ्याला दोरी बांधली आणि वडत घेऊन चालला होता गंगेला, काशीला, गंगेला. तर जात असताना त्यांनी एक दृश्य पाहिलं की 3 अतिशय मलिन स्त्रिया, काळाकिट्ट झालेल्या 3 मलिन स्त्रिया त्या ऋषीच्या आश्रमात शिरल्या. आणि ह्या आश्रमाच्या बाहेर होता पुंडलिक. थोड्याच वेळात या मलिन स्त्रिया एकदम स्वच्छ आणि सुंदर होऊन बाहेर आल्या. त्याला आश्चर्य वाटलं. त्याने त्या स्त्रियांना प्रश्न केला की तुम्ही जाताना अतिशय मलिन होत्या, घाण झाल्या होत्या, आता इतक्या स्वच्छ लखलखीत चमकदार कशा बनून आल्या, इतक्या सुंदर कशा बनून आल्या, आणि तुम्ही कोण आहेत. तर त्यांनी सांगितलं की आम्ही गंगा, जमुना, सरस्वती या 3 नद्या आहोत. आम्ही लोकाच्या पापानं मलिन झालो होतो, घाणेरड्या झालो होतो. तर आम्ही या मांडक्य ऋषीच्या आश्रमात जाऊन ऋषीच्या पादस्पर्शानं पवित्र झालोत, पावन झालोत, शुद्ध होऊन बाहेर आलोत, म्हणून आम्ही चमकायलोत. तात्पर्य संताच्या पादस्पर्शानं तीर्थही पवित्र होतात. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतात की जे पवित्रता तीर्थासी तीर्थरूप. संत तीर्थाचंही तीर्थ आहे. संताच्या चरणानं तीर्थही पवित्र होतात.
आणि म्हणून मी पवित्र या शब्दाची व्याख्या करताना बोललो की जो दोषरहित आहे आणि ज्याच्या दर्शनानं इतराची दोष जातात तो पवित्र असतो. संत दोषरहित असतात आणि संताच्या दर्शनानं इतराचे दोष जातात, तुमचे आमचे जातात, तीर्थाचे जातात. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात जे पवित्रता तीर्थासी तीर्थरूप. दर्शनाचे प्रशस्ती पुण्यपुरुष. समोर मनुष्य भेटलाय आणि त्याचं दर्शन झालं की तुम्हाला प्रशस्त वाटावं, तो पुण्यपुरुष असतो किंवा संत असतो. समोर मनुष्य भेटलाय आणि तो भेटला की आपल्या कपाळावर आड्यागोड्या पडतात, व्याध वाटते, समजून घ्यावं ते पापी आहे. ज्याचा सहवास हवा हवासा वाटतो, ज्याच्यापासून उठावंच वाटत नाही, ज्याच्या दर्शनानं प्रशस्त वाटतं, तो पुण्यपुरुष असतो, तो संत असतो. आणि मग ज्ञानोबा लिहित आहेत दर्शनाची प्रशस्ती पुण्यपुरुष. संताच्या भेटीने प्रशस्त वाटतं, संत हवा हवासा वाटतो, संताचा सहवास हवासा वाटतो, संतापासून उठावंसं वाटत नाही. संताच्या पादस्पर्शानं आम्ही आणि तीर्थ पवित्र होतात. आणि म्हणून जो दोषरहित आहे आणि ज्याच्या दर्शनानं इतराची दोष जातात याला पवित्रता म्हणतात. आणि असे पवित्र कोण असतात? संत असतात. आणि म्हणून पवित्र सोवळी तीच एक भूमंडळी. अर्थात फक्त संतच पवित्र सोहळे असतात, इतर दुसरं कोणीही नाही. मोठी गंमत आहे, दैनंदिन जीवनामध्ये आम्ही सवळं नेसतो, काही पूजा असेल, काही कथा असेल तर आम्ही सवळं नेसतो. आम्ही म्हणतो ते सवळ्यात आहे. सवळ्याचा मोठा विचित्र अर्थ काढलाय आम्ही. पिवळ्या रंगाचं, निळ्या रंगाचं, लाल रंगाचं पितांबर नेसलं की आम्ही म्हणतो आम्ही सवळ्यात आहेत. बाईने नऊवारी पितांबराची साडी घातली की बाई म्हणते मी सवळ्यात आहे. पुरुषाने पितांबर नेसला की पुरुष म्हणतो मी सवळ्यात आहे. हा सवळा नाही रे बाबा. अंतकरणाला अहंकार सोडून जाणं हा सोहळा असतो, हा सोहळा असतो, हीच पवित्रता असते. तुमच्या अंतकरणाला अहंकारानं आणि सर्व विकारानं सोडून जावं, याला पवित्र आणि सोहळा म्हणतात. आता वरून पितांबर नेसलाय आणि अंतकरणात अहंकार आहे, विकाराने बुजबुज झाली आहे आणि म्हणतो मी सोहळ्यात मी सवळं नेसलोय. ते सवळंच नसते, ती सवळ्याची विटंबना आहे. अंतकरणात विकार आहेत, अहंकार आहे आणि पितांबर नेसला, हे सवळंच नसते, ही सवळ्याची विटंबना आहे. मग सोहळा कोण? तर ज्याच्या हृदयाला अहंकार सोडून गेलाय, विकार सोडून गेलेत, तोच सोहळा, तोच पवित्र. आणि ते फक्त संत असतात. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की ते तर दुष्ट गुण न मिळेची निशेष चैतन्याचा वास झाला माझी. संताच्या जीवनात एकही दुष्टगुण पाहायला मिळत नाही, तिथं सारे सद्गुणच असतात. आणि ज्याचं जीवन सद्गुणानं ठासून भरलंय, जिथं एकही दुर्गुण नाही आहे, तो पवित्र असतो, तो सोहळा असतो, तो संत असतो. आणि म्हणून महाराज म्हणतात की पवित्र सोवळी तीच एक भूमंडळी. ज्ञानोबांनी शौच या शब्दाचं अमानित्वं दंभितम हिंसा या श्लोकावर बोलताना ज्ञानीपुरुषाची 18 लक्षणं सांगितली. त्यातल्या शौच या शब्दावर बोलताना माऊली लिहित आहेत की बाहेरी कर्म एक शाळेला, भीतरी ज्ञाने उजळला, या दोही परी आला पाखाळा एका. याला पवित्र म्हणावं, याला सोहळा म्हणावं. बाहेरी कर्मे शाळेला, भीतरी ज्ञाने उजळला, या दोही परी आला पाखाळा एका. अंतर्बाह्य पाखाळ आहे, अंतर्बाह्य शुद्धी आहे. आत अंतकरणात विमल आत्मज्ञान आणि बाहेर शुद्ध कर्माचरण, याला शौच म्हणतात. आणि यालाच पवित्र सोहळी म्हणतात. आणि ते संत असतात. अंग मन जैसे कापुराचे. सूर्य किंवा कापूर जसा अंतर्बाह्य स्वच्छ असतो, अंतर्बाह्य शुद्ध असतो, अंतर्बाह्य पवित्र असतो, तसा जो अंतर्बाह्य पवित्र आहे, जो अंतर्बाह्य पवित्र आहे तो सोहळा असतो, तो पवित्र असतो, तो संत असतो. आणि म्हणून फक्त संतच पवित्र आणि सोहळे असतात, इतर दुसरं कोणीही नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात की पवित्र सोहळी तीच एक भूमंडळी. अर्थात या भूतलावावर, या पृथ्वीवर फक्त आणि फक्त संतच
पवित्र आणि सोहळे असतात. का? तर संताच्या अंतःकरणाला अहंकार सोडून गेलेला असतो आणि अहंकार जाणं हीच खरी पवित्रता असते. संतांना अहंकार सोडून गेलाय म्हणून संत पवित्र आणि सोहळे असतात. अशा अहंकाररहित व दोषरहित संतांना तुकोबाराय पवित्र सोहळी म्हणतात. व अशा संतांना फक्त देवच आवडतो हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आणि महाराज लिहितात की ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. ज्यांना फक्त देवच आवडतो ते संत असतात. आणि ज्यांना थोडा थोडा देवही आवडतो आणि थोडं थोडं संसारही आवडतो तो साधारण जीव असतो. ज्यांना फक्त देवच आवडतो तो संत असतो. एका देवाच्या नावाशिवाय कशाची आवड शिल्लक न राहणं, एका देवाच्या नावाशिवाय कशाची आवड शिल्लक न राहणं हे वैराग्य असतं. आणि या वैराग्याने देव भेटतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती. एका देवाच्या नावाशिवाय कशाची आवड शिल्लक न राहणं हे वैराग्य आहे. आणि वैराग्य संतापाशी असते. आणि म्हणून संतांना फक्त एक देवच आवडतो, दुसरं काही आवडत नाही. अर्थात ज्यांना फक्त देवच आवडतो फक्त तीच पवित्र सोहळे असतात, किंवा फक्त तीच पवित्र सोहळे असतात ज्यांना फक्त देवच आवडतो. वाईस वारसा कसंही घ्या. तात्पर्य संतांना फक्त देवच आवडतो, इतर काही आवडत नाही. आणि म्हणून मी बोलून गेलो की विषय येतो त्यांचा झाला नारायण, नावडे धनजन माता पिता. ज्यांना नारायण सोडून बाकी काहीच आवडत नाही. हो, तुझी आन वाही नका देवराया, बहु आवडसी जीवापासून या. शपथ खाऊन सांगतो देवा, तुझ्याशिवाय मला काही आवडत नाही. आवडतो तर देवा तूच फक्त. तुकोबाराय बोलले, मृत्यूलोकी आम्हा आवडते परी, नाही एक हरी नामाविन. मृत्यूलोकात मला आवडतं देवा, पण फक्त तुझं हरिनाम, हरिनाम सोडून बाकी काहीच आवडत नाही. तुका म्हणे मज तुझ्या नामापुढे, तुच्छ हे बापुडे सकळही. तुका म्हणे मज तुझ्या नामापुढे, तुच्छ हे बापुडे सकळही. देवा तुझ्या नामापुढं हे सगळं मला तुच्छ आहे, माती मोल आहे. सोने रुपये आम्हा मृत्यके समान, माणिक पाषाण खडे जैसे. सोनियाचे निखळ आणि मातीचे डिखळ सरिसेचे मानी. सोन्याचा 1 किलोचा गोळा आणि मातीचा 1 किलोचा ढेकळ एका नजरेने तोलतो, एका नजरेने पाहतो. अर्थात एका हरिनामाशिवाय कशाची आवड शिल्लक न राहणे हे वैराग्य असतं, हे संतपद असते. आणि याचा अर्थ ज्याला फक्त देव आणि देवाचं नावच आवडतं फक्त तोच संत असतो. आणि असा संत पवित्र सोहळा असतो, इतर दुसरं कोणी नाही. हनुमान महाराज म्हणतात की त्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. ज्यांना फक्त देवच आवडतो ते संत असतात. आणि अशा संताचा भगवंतावर अखंडित प्रेमभाव असतो. अखंडित कसा भाव आहे? अखंडित. तुम्ही जर पाणी वतलं आणि तेल वतलं तर काय फरक आहे? तुम्ही अशी पाण्याची धार लावा, मधून ते धार तुटेल आणि थेंब थेंब पाणी गळेल, कधी धार कधी थेंब. पण तू तेलाची धार लावा, धार कधीच तुटत नाही, ती अखंड असते शेवटच्या थेंबापर्यंत. त्यात चोपडेपणा असतो. तेलाची धार अखंड असते, तिच्यात खंड पडत नाही. तसं संताचं भजन, संताची भक्ती, संताचा भक्तिभाव, संताचं भक्तिप्रेम हे त्या तेलासारखं अखंडित असतं. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव, त्या तेलासारखं त्यांचा प्रेमभाव अखंडित असतो. तेलाची धार अखंडित आहे, संताचा प्रेमभाव अखंडित आहे. हे प्रेम म्हणजे काय? जे दुसऱ्यासाठी जगतं ते प्रेम असतं. प्रेम स्वार्थी नसतं, प्रेम परार्थी असतं. प्रेम कधी स्वतःसाठी जगतच नाही. प्रेम सदैव दुसऱ्यासाठी जगतं. प्रेम सदैव दुसऱ्यासाठी जगतं. जे दुसऱ्यासाठी जगतं ते प्रेम, स्वतःसाठी जगतं तो स्वार्थ असतो. स्वतःसाठी जगतं ते प्रेमच नाही, दुसऱ्यासाठी जगतं ते प्रेम.
एक आई आहे, जुन्या काळी बायका लहान मुलाला टोपल्यात घालायच्या, जुना काळ आपलं लहानपण, बायका टोपल्यात घालायच्या आणि शेतात खुरपायला घेऊन जायच्या, झाडाखाली टोपलं ठेवायचं, ते बाळ त्या टोपल्यात खेळायचं आणि बायका खुरपायला लागायच्या. बायका खुरपायला अडकल्या, गुंगल्या की त्या बाळाकडे दुर्लक्ष व्हायचं. अचानक एखादा नाग किंवा साप यायचा आणि त्या बाळाच्या टोपल्यावर असा फणी काढून उभा राहायचा. आणि हे दृश्य लांबून आईनं पाहिलं. आई त्या हातातलं खुरपं फेकून देते, धावत जाते आणि सापाचं मुंडकं हातानं धरते आणि आई म्हणते प्रसंगी, मला चाव पण माझ्या बाळाला वाचव, मला चाव पण माझ्या बाळाला वाचव. याला प्रेम म्हणतात. ज्याच्यावर तुम्ही प्रेम करतात त्याच्यासाठी तुम्ही आपला जीव द्यायला तयार असतात, याला प्रेम म्हणतात. घरात साध्या पालीला भिणारी आई इथं प्रसंगी सापाचं मुंडकं धरते आणि सापाला म्हणते मला चाव पण माझ्या बाळाला वाचव. याला प्रेम म्हणतात. ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे त्याच्यासाठी तुम्ही जीव द्यायला तयार असता, याला प्रेम म्हणतात. रस्त्याने माय लेकरं चाललेत, समोरून वाघ आलाय, माय त्या लेकराला पाठीशी घालते, वाघाशी 2 हात करते, वाघाला म्हणते मला खा पण माझ्या बाळाला वाचव. याला प्रेम म्हणतात. ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे त्याच्यासाठी तुम्ही मरायला तयार असतात, याला प्रेम म्हणतात. मग संत फक्त देवासाठीच जगतात, देवासाठी संत मरायला तयार असतात. तुका म्हणे प्राण करा देवाचे अर्पण. संताचं फक्त देवावरच प्रेम आहे, संत देवासाठी मरायला तयार असतात. याला म्हणतात अखंडित प्रेमभाव. बाकी काही आवडत नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धन जन माता पिता. काय नको, काय नको देवा, सगळं सगळं वैभव माती मोले, आता फक्त तू पाहिजे. देवासाठी मरायची तयारी, सर्वस्वाचा त्याग, फक्त देव आवडतो. याला म्हणतात अखंडित प्रेमभाव. आणि म्हणून ज्यांचा देव आवडताय आणि देवावर अखंडित प्रेम आहे असे फक्त संतच असतात. आणि अशा संतांना तुकोबाराय पवित्र सोवळी म्हणतात. दैनंदिन जीवनात तुमचं आमचं प्रेम असतं, पण संसारिक जीवनात प्रेमाची जागा सारखी बदलते. बघा ना तुम्ही, नरबाळच बोलले की पहिली बाळ दसे आई बा हेची एक पिसे, ते सरे मग स्त्री मासे भुलूनी ठाके, मग स्त्री भोगिता थावो वार्धक्य लागे येवो, मग तोची प्रेम भावो बाळकाशी आली. एक लहान बाळ आहे 5 वर्षाचं, त्याला लहानपणी एकच पिसं असतं, आई 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 बाबा बाबा बाबा. पहिली बाळ दसे आई बा हेची एक पिसे. त्या लहान मुलापुढे एक पोतभर नोटा टाका, त्याला त्या मातीमोल वाटतात. लहानपणात एकच पिसं, आई आई आई. पहिले बाळ दसे आई बा हेची एक पिसे. लहानपणी आपलं आईवर प्रेम आहे, वडिलावर प्रेम आहे. म्हणून आईने जास्त फुगायची गरज नाही आहे, जास्त फुगायची गरज नाही. थोडा दम काढ, थोडा दम काढ, त्याला हळद लागू दे आणि त्याची सुपारी फुटू दे, संपलं. ते तुझ्यावरचं प्रेम उठलं. पहिले बाळ दसे आई बा हेच एक पिसे. लहानपणी आईवडिलावर प्रेम आहे, पण तरुणपणात हेच प्रेम उठतं आणि बायकोवर जातं. मग स्त्री मासे बोलूनी टाके, मग स्त्री भोगिता थावो वार्धक्य लागे येवो, तोच प्रेम भाव बाळकाशी आली. लहानपणी आईवडिलावर असलेलं प्रेम तरुणपणात बायकोवर जातं, तरुणपणात बायकोवर असलेलं प्रेम म्हातारपणी नातरुंडावर जातं, अवलादीवर जातं. संसारात प्रेमाची जागा बदलते, परमार्थात प्रेमाची जागा बदलत नाही. परमार्थात प्रेमाचा एकच विषय असतो, परमार्थात एकच विषय असतो प्रेमाचा, आणि तो आहे पांडुरंग परमात्मा. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतात की निरुपचारा प्रेमा विषय होय जो विरोत्तमा, दुजे नव्हे की आत्मा ऐसेची जाणावे. या संसारात प्रेमाची एकमात्र जागा जर काय असेल तर तो आहे आत्मा, आणि आत्मा आहे पांडुरंग, आणि तो आहे पंढरपुरात उभा. अर्थात प्रेमाची एकच जागा आहे, तो आहे पांडुरंग परमात्मा. प्रेमच करायचं देवावर करा, संसारावर आणि संसारी जीवावर नाही. ते आपले नसतातच. आपला कोण असतो तो फक्त पांडुरंग असतो. आणि म्हणून अखंड प्रेम करायचं ते पांडुरंगावर करा, आणि संत पांडुरंग अखंड प्रेम करतात. आणि म्हणून तुकोबा लिहित आहेत की ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव, देवासाठी मरायची तयारी. तुका म्हणे प्राण करा देवाचे अर्पण, अखंडित प्रेमभाव.
असं भगवंतावर अखंडित प्रेमभाव असलेले संत भाग्यवंत असतात, धनवान असतात. हे तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात आणि महाराज लिहितात, तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते. तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते. तुकोबाराय संतांना भाग्यवंत म्हणतात आणि धनवंत म्हणतात. आता तुकोबाराय इकडे बोलतात, तुकोबारायचा अभंग आहे, तुकोबाराय इकडे म्हणतात की तीच भाग्यवंते सरतीपुरती धनवित्ते. संत सगळ्यात धनवान आहेत असं तुकोबाराय बोलतात. तुकोबारायच्या एका अभंगात बोलतात की आम्ही सदैव सुडके, जवळ येतात चोर धाके, जाऊ पुढे भिके कुत्री घर राखे. आम्ही सदैव सुडके, आम्ही कंगाल आहेत म्हणले, आमच्याजवळ काही नाही आहे, आम्ही कंगाल आहेत, आम्ही गरीब आहेत. एका अभंगात तुकोबाराय असं बोलतात. दुसऱ्या अभंगात म्हणतात संत सगळ्यात धनवान आहेत. बरोबर आहे. संताचा पैसा जर दिसत नसला तर फक्त संतच धनवान आहेत. का तर एका जनार्दनी भक्त देव त्यांचा अंकित दास होय. या ब्रह्मांडाचा धनी हा पांडुरंग परमात्मा संताचा चाकर असतो, संताचं दास्यत्व करतो. एकटा पांडुरंग परमात्मा नाही. तुकोबाराय सांगतायत की चक्र गदा घेऊन हरी उभा असे त्याचे द्वारी, लक्ष्मी कामारी रिद्धी सिद्धी सहित. ऐका तुकोबाराय चरण, चक्र गदा घेऊन हरी उभा असे त्याचे द्वारी, लक्ष्मी कामारी रिद्धी सिद्धी सहित. एकटा पांडुरंग चाकरी करायला जात नाही तर लक्ष्मीला घेऊन जातो. लक्ष्मी संताची चाकरी करते. लक्ष्मी कामारी रिद्धी सिद्धी सहित. मग ज्या घरामध्ये पांडुरंग परमात्मा आणि लक्ष्मी चाकरी करते, लक्ष्मीनारायण नांदतात, रिद्धीसहित सिद्धीसहित नांदतात, ते संत गरीब कसे म्हणावेत? धन घरी पांडुरंग अभंग ते सरेना. तुकोबाराय ज्या घरात पांडुरंग नांदतो, पांडुरंग सर्वात धनवान, लक्ष्मीसहित नांदतो, त्या घरातलं धन कसं सरेल? त्या घराला आणि त्या संताला गरीब कसं म्हणावं? धन घरी पांडुरंग अभंग ते सरेना. एका जनार्दनी भक्त देव त्यांचा अंकित दास होय. चक्रगदा घेऊन हरी उभा असे त्यांचे द्वारी, लक्ष्मी कामारी रिद्धी सिद्धी सहित. काय अर्थ होतो याचा? साक्षात लक्ष्मी आणि लक्ष्मीचा पती नारायण या संतांच्या घरात चाकरी करतो, त्यांची सेवा करतो, राबतो. त्यांना धनाचं काय कमी पडेल? परंतु संतांना आता पांडुरंगाशिवाय इतर काही आवडत नाही, म्हणून लक्ष्मीचा धनाचा मोह नसतो. म्हणून त्या घरात राबणाऱ्या लक्ष्मी मातेला ते हात जोडतात. माते, तुला करायची तर सेवा कर, पण तुझ्या मोहात पाडू नको. तुझ्या मोहात पडो तर आमचा नारायण दुरावेल. कारण लक्ष्मी नारायणच्या चरणावर बसली. आम्ही अलीकडे, लक्ष्मीमध्ये, नारायण पलीकडे. आम्ही जर लक्ष्मी स्वीकारली तर नारायण दुरावतो. नारायण आमच्यामध्ये, नारायणच्या प्राप्तीला लक्ष्मी आडवी येते, म्हणजे लक्ष्मी बाजूला ढकलावी लागते, तेव्हा नारायण आमचा होतो. आणि म्हणून लक्ष्मी संतांच्या घरात नांदत असूनही संत लक्ष्मीचा स्वीकार करत नाहीत. अन्यथा ती कामारी आहे. त्यांच्या घरात नोकरानी बनली ती. लक्ष्मी कामारी रिद्धी सिद्धी सहित. रिद्धी सिद्धी लक्ष्मी या चाकर बनून संतांच्या घरात काम करतात. त्यांना गरीब कसं म्हणावं? जिथं पांडुरंग आणि लक्ष्मी चाकरी करतात, रिद्धी सिद्धी चाकरी करतात, या संतांना गरीब कसं म्हणावं? ते जगातले सगळ्यात धनवान आहेत, पण धनाचा मोह गेलेला असतो, विरक्त असतात. म्हणून आता धन नको, देवा तू पाहिजे. संत धनवान असतात, संत भाग्यवंत असतात. भाग्यवंत कोण आहे? भगवान भाग्यवंत असतो. ऐका यशश्री अवधार्य ज्ञान वैराग्य, ऐका यशश्री अवधार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सही गुणवर्य वस्ती जेत. म्हणून तो भगवंतो जो निसंगाचा सांगतो. भगवंत 6 भागात विभागलाय. ऐका यशश्री अवधार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सही गुणवर्य वस्ती जेत. या 6 भागात भगवंत विभागलाय, म्हणून तो भगवान आहे. आणि 6 भाग ज्याच्या जवळ आहेत तो भगवान आहे, तो भाग्यवान आहे. आणि म्हणून संत देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. संत ते प्रत्यक्ष पुरुषोत्तम, ते चालते बोलते परब्रह्म. संत प्रत्यक्ष चालता बोलता परब्रह्म असतो, श्रीकृष्ण असतो.
देव आणि संत एकच असतात. आणि म्हणून देवाच्या जीवनात जे 6 गुण आहेत, संतांच्या जीवनात ते 6 गुण असतात. देव भाग्यवान आहे म्हणून संतही भाग्यवान आहे. ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, हे 6 गुण वरीयवस्ती आहेत. हे 6 गुण भगवंताच्या जीवनात आहेत. संत भगवंतच असतात आणि मग 6 गुण संतांच्या जीवनात असतात. भगवंत भगवान आहे, भाग्यवान आहे म्हणून संतही भाग्यवान आहेत. हे 6 गुण त्यांच्या जीवनात वास करतात म्हणून संत भाग्यवान आहेत. संतांच्या जीवनात यश आहे, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, हे सगळे गुण आहेत जे भगवंताजवळ आहेत म्हणून संत भाग्यवान आहेत. कारण ते साक्षात देवच आहेत. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा तुकोबर आहे. आणि म्हणून संत भाग्यवान आहेत आणि धनवानही आहेत. अहो, साधं नामदेव महाराजांचं उदाहरण घ्या. नामदेव महाराजांच्या घरी नामदेव महाराजांची पत्नी आणि परिसा भागवत याची पत्नी या एका गावच्या राहणाऱ्या होत्या. जो पांडुरंग नामदेव महाराजच्या हाताने दूध प्यायचा, नामदेव महाराजच्या हाताने जेवायचा, नामदेव महाराजचा मित्र होता पांडुरंग. म्हणून तो भगवंतू जो निसंगाचा सांगातो. नामदेव महाराज निसंग होते, विरक्त होते, आणि देव विरक्ताचा मित्र असतो. अर्थात पांडुरंग नामदेव महाराजचा मित्र होता. पांडुरंग नामदेव महाराजचा मित्र होता. मग पांडुरंगाचं रोज नामदेव महाराजच्या घरी येणं जाणं आहे. नामदेव महाराजचा पांडुरंग मित्र आहे. तर नामदेव महाराजांनी पांडुरंगाकडे काही मागून घेतलं असतं तर पांडुरंगाने दिलं नसतं का? विश्वाचा धनी आहे. पण संत देवाचे मिंदे होत नाहीत, काही मागत नाहीत, देवाला देतात. दिवाळखोर नारायण यावरी बहुताचे ऋण. संत देवाकडून घेत नाहीत, देवाला देतात. देवाला मिंद करतात, ऋणी करतात. देवाला ऋणी करा, देवाकडून काही घेऊ नका, देवाला द्या. संत गरिबीत जगतात. पांडुरंगाने लक्ष्मी हात जोडून उभे असतात, घे रे बा माझ्याकडून काही, पण ते म्हणतात आम्हाला नको, तुझ्या ऋणात राहायचं नाही, तू आमच्या ऋणात राहा, तू आमच्या ऋणात दब. दिवाळखोर नारायण यावरी बहुताचे ऋण. आणि म्हणून नामदेव महाराज पांडुरंगाकडून लक्ष्मी म्हणून काही घेत नव्हते, गरिबीत जगत होते. हो, आपली भाजी भाकरी खाऊन आनंदात होते. पण नामदेव महाराजच्या पत्नीने एक दिवशी त्या परिसा भागवताच्या पत्नीकडून तो परिस आणला आणि घरात जेवढं लोखंड होतं त्याचं सोनं केलं. ते सोनं सोनाराकडे मोडलं, त्याचे पैसे आणले आणि घरात श्रीमंती स्थापित केली. नामदेव महाराज आले घरी पाहतायत ते सगळं घर बदललेलं. लकलक लकलक करू लागले का सोनं, लोखंडाचं सोनं झालं परिसामुळं. सोनं म्हणून पैसा आला, घरात श्रीमंती आली. नामदेव महाराज बायकोला म्हणतात, मी आपल्याच घरात आलो का दुसऱ्याच्या घरात आहे? त्यांच्या पत्नी म्हणतात, आपल्याच घरात आलाय. ते म्हणले, तू काय केलंस? कशाने केलं? म्हणले, असं असं परिस आणलाय परिसा भागवताच्या पत्नीकडून, लोखंडाचं सोनं केलं, ते मोडलं आणि मी ऐश्वर्य उभं केलंय. म्हणले, दाखव मला कसला परिस. नामदेव महाराज म्हणले, मी बी पाहिला नाही, दाखव मला कसला आहे. बघितला, घेतला आणि गेले चंद्रभागेत फेकून दिला. नामदेव महाराजच्या पत्नी बसल्या रडत. आता ती परिसा भागवताची बायको आली नंतर, म्हणले, माझा परिस दे. ते म्हणले, चंद्रभागेत फेकलं माझ्या नवऱ्याने. म्हणले, खोटं बोलतेस? भांडण लागलं, सगळं गाव जमा झालं बिना आमंत्रणाचं. तो परिसा भागवते आला, नामदेव महाराजाला भांडू लागला. चल काढ म्हणले माझा परिस, खोटं बोलू नको, तू चोरला म्हणले, काढ माझा परिस. नाही रे म्हणले, मी चंद्रभागेत फेकलाय. म्हणले, ते काय करायचं कर, माझा परिस दे. नामदेव महाराज म्हणले, चल. सगळं गाव गेलं, पंढरपूर छोटंसं होतं, गेलं सगळं गाव चंद्रभागेत. चंद्रभागेच्या पाण्यात परिस फेकला होता, तर कुठं पडला काय माहीत, फेकला, अंदाजे फेकला. नामदेव महाराजांनी सहज चंद्रभागेच्या पाण्यात हात बुडवला डोहात, आणि हातात येईल तेवढ्या गारगुटीने वाळू बाहेर काढली आणि म्हणले, याच्यातला तुझा कोणता परिस घे म्हटले. ते म्हणले, वाळून गारगुटी देतो का? अरे म्हणले, तू लोखंडा लावून तर बघ. पळत जाऊन एक माणसाने उलथानं आणलं लोखंडाचं, त्यातली गारगोट त्या लोखंडाच्या उलथाण्याला लावली, त्याचं सोनं झालं. गावातले सगळे माणसं पळाले ना उलथाने आणायला. त्यांना वाटलं आपलं सोनं करून घ्यावं. तात्पर्य मला सांगायचं की नामदेव महाराजांनी वंजळीत घेतलेल्या गारगोटी आणि वाळू परिस बनतो. हे संताचं सामर्थ्य. त्यांना गरीब कसं म्हणावं? परिसा भागवत शरणाला पायावर लोळू लागला. नामदेव महाराज म्हणले, मला परिस नको, आता तुम्ही माझे गुरु व्हा. शरण आला.
परिसा भागवताने जीवनाचा उद्धार करून घेतला, नामदेवरायाचा शिष्य झाला. या संतांना तुम्ही गरीब कसं म्हणता? ही धनवान आहेत. हो, तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते. अरे हातात घेतलेल्या गारगुट्या, नामदेव महाराजांनी हातात घेतलेल्या गारगुट्या, प्रत्येक गारगुट जर आणि प्रत्येक वाळूचा कण जर परीस बनत असेल तर ही काय श्रीमंती, टोकाची श्रीमंती. परंतु भोग तुच्छ असतात. भोगामुळं, श्रीमंतीमुळे देव दुरावतो आणि देवाच्या नामापुढे भोग मातीमोल वाटतात. हो, रामरसाच्या चवीपुढे, रामरसाच्या चवीपुढे अनिकरस, रामरसाच्या चवी अनिकरस रुचती केवी. हा जीव अनंत योनीत फिरत आलाय. आपण आपल्या जीवाला विचारावं की हे जीवा, अनादिकालापासून तो नाना प्रकारच्या योनीत फिरतोय. तर या नाना प्रकारच्या योनीत तुला सगळ्यात चवदार काय लागलं? आपल्या मनाला विचारावं की नाना प्रकारच्या योनीत फिरत आलाय, आता मनुष्य योनीत आहेत. हे मना, तुला या योनीत तुला काय चवदार लागलं? तर आमच्या मनानं म्हणावं की मला मनुष्य योनीतलं रामनाम चवदार लागलं. यापेक्षा इतर काही चवदार नाही. रामरसाचे चवी आन रस रुचती केवी. रामरस सर्वात गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. आणि मग रामरस, आमरस तर फडतोच आहे रामरसा पड. रामरस, रामनाम सर्वात गोड आहे. मग त्या धनाचं करायचं काय? तुकोबाराने त्या कासाराच्या घरून त्या माणसाला सांगितलं पासा, आणि त्याच्यावर नुसती नजर पडली तर त्या पासाचं सोनं झालं. ज्यांच्या नजरेने लोखंडाचं सोनं होतं, ज्यांच्या हाताच्या स्पर्शाने गारगुडीचा परीस होतो, ते गरीब कसे म्हणावं? ते जगातले सगळ्यात श्रीमंत आहेत. आणि म्हणून तुकोबारा म्हणतात की तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते. जगात सगळ्यात श्रीमंत कोण आहे? तर संत आहेत. पण त्या श्रीमंतीत लौकिकात अडकत नाहीत. त्यांना त्या रामनामाचा आनंद लुटायचा आहे. हे लौकिकातलं धन भगवत प्राप्तीला आडवं येतं आणि त्याच्या पुढे जाऊन या लौकिकात, या दगडमातीत, या धनदौलतीत त्यांना अडकायचं नसतं. त्यात इंटरेस्ट नसतो. त्यांचा खरा इंटरेस्ट आता फक्त रामनामात. कारण रामनामासारखं इतर दुसरं काही गोड नसते. आणि म्हणून लौकिकात अडकत नाहीत. आणि म्हणून संतांना गरीब म्हणू नका. तुकोबारांनी जरी म्हटलं की आम्ही सदैव सुडके, जवळ येतात चोर धाके, विनोदानं म्हटले. संतांचे काय अभंग विनोदानं घेत जावं, विनोदानं म्हटलंय. तुकोबाराय गरीब नाहीत. या जगातला सगळ्यात श्रीमंत संत कोणतं? तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नामदेवराय. आणि मग संत गरीब नसतात, संत भाग्यवान असतात आणि संत धनवान असतात. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते. आणि मग महाराज पुढे म्हणतात की अशा संतांना गरीब कसं म्हणावं? संत हेच धनवान असतात आणि भाग्यवान असतात. आणि अशा संतांची सेवा देवाला सहज पावते. आणि म्हणून तुकोबारा अभंगाच्या 4थ्या चरणात म्हणतायत की तुका म्हणे संत सेवा हीची देवा उत्तम. तुका म्हणे संत सेवा हीची देवा उत्तम. महाराज म्हणतायत की संताची सेवा ही सहजच देवाला पोहोचते. तुम्ही जर देवपूजा करत असाल आणि तुमच्या घरात एखादा संत आला आणि संत आलाय तरी तुम्ही देवाची पूजा चालूच ठेवली तर हा अधर्म आहे. संत आला तर देवाची पूजा सोडावी, संताच्या पाय पडावं, संताची पूजा करावी. हे देवाला आवडतं आणि संत पूजा देवाला सहज पोहोचते. पण संत घरी आला आणि तुम्ही देवपूजा करतायत आणि तेवढ्या संत आलाय आणि देवाला तर तुम्ही देवपूजा करतायत आणि घरी संत आलाय, त्या संताला तसंच ताटकळत उभा केलंय आणि तुम्ही देवाची पूजा चालूच ठेवली तर हा अधर्म आहे. हा अधर्म आहे. तुकोबाराय बोलतात संताचा अतिक्रम देवपूजी तो अधर्म. संताचा अतिक्रम देवपूजी तो अधर्म. संत घरी आला आणि तुमची देवपूजा जर चालूच असेल तर तो अधर्म आहे. देवाची देवपूजा सोडा आणि आधी संताची पूजा करा. कारण संताची पूजा ही देवाला सहज पोहोचते आणि
संताची पूजा ही देवाला आवडतेही. आणि म्हणून हा अधर्म करू नका. तुम्ही पूजा करतायत, संत घरी आलाय, देवाची पूजा सोडा, संताची पूजा करा. आणि संताची पूजा न करता देवाचीच जर पूजा चालू ठेवली तर तुकोबाराय म्हणतात की संताचा अतिक्रम देवपूजी तो अधर्म. आणि म्हणून तुकोबारायच बोलतात की तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. संताची सेवा देवाला सहजच पोहोचते. संत हे देवाचे प्रिय असतात, लाडके असतात. जसं एखाद्या बाईच्या लेकराची स्तुती केल्यावर त्या बाईची स्तुती करण्यापेक्षा लेकराची स्तुती केली तर बाई जास्त प्रसन्न होते. तुम्ही कोणाच्या घरी गेलात आणि त्या बाईच्या कडेवर जर लेकरू असेल, ते शेंबडं मेंबडं का असा, त्याची स्तुती करा. बाई काय तुमचा पिंट्या छान आहे, बाई तुम्हाला हात या म्हणते, चहा पाजते, जेवण घालते. बाईला तिच्या स्तुतीपेक्षा लेकराची स्तुती जास्त प्रिय आहे. तसं संत हे देवाचे प्रिय लेकर आहेत. आणि मग देवाला देवाच्या स्तुतीपेक्षा संताची स्तुती जास्त आवडते. आणि संताची पूजा स्तुती नाही केली तर देव म्हणतो मला लाता हल्ल्यागत वेदना होतात, दगडाने हल्ल्यासारखं वाटतं. हो, नाथ महाराज लिहित आहेत की संताची पूजा न करता माझी पूजा करी सर्वता, तेने मज हानितल्या लाथा की माझ्या घाता प्रवर्तला. नाथ महाराज संताची पूजा न करता माझीच पूजा करत राहिले, संताला ताटकळत ठेवलं तर मला लाथा हाणल्यागत दुःख होतं, का माझा घात करायला तो प्रवृत्त झाला असं मला वाटतं. तात्पर्य संताची सेवा ही सहजच भगवंताला पोहोचते. संत हे भगवंताचे प्रिय आहेत. आणि म्हणून भगवंताची सेवा पूजा तर करत, ती बंधन असती करायची, पण यातला अतिरेक समजून घ्यायचा असतो की भगवंताला स्वतःपेक्षा संत जास्त प्रिय आहेत. संत देवाच्या कृपेने देवापेक्षा मोठे असतात. नवरा बोलले तसे देवाचे शक्ती पार्थ देवासी बहुती परी मानी स्तुती गौरव असे. अर्जुन कृष्णाच्या कृपेनेच कृष्णापेक्षा जास्त बलवान होता. आणि हे भगवान कृष्णाला आवडायचं की माझा अर्जुन माझ्यापेक्षा जास्त बलवान आहे. तसे देवाचे शक्ती पार्थ देवासी बहुती परी माने स्तुती गौरव असे. भगवान कृष्णाच्या कृपेनेच अर्जुन भगवान कृष्णापेक्षा जास्त बलवान होता. आणि अर्जुन देवापेक्षा बलवान हे देवाने ऐकले की देवाला आनंद व्हायचा. परी माने स्तुती गौरव असे. तसं देवाच्या कृपेने संत देवापेक्षा जास्त बलवान असतात आणि याचा आनंद देवाला होतो. हो, तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, झाले हे निराळी टाकुनी आशा. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, झालो हे निराळी टाकुनी आशा. तुकोबाराय म्हणतात आम्ही देवापेक्षा बलवान आहेत, का तर आम्ही आशा टाकल्यात, आम्ही निरीच्छ झालो, आम्ही विरक्त आहेत, आम्ही देवापेक्षा बलवान आहेत. पण तुकोबाराय जरी म्हणलं की मी देवापेक्षा बलवान आहे, ते तुकोबारायचं बोलणं देवाला आवडतं. कारण संत हे भगवंताचे प्रिय असतात. हो, बापापेक्षा मुलगा जास्त सरस निघला त्याचा आनंद बापाला होतो, है ना. बाप से बेटा सवाई. मुलाचं केलेलं कौतुक बापाला आवडतं, तसं संताचं केलेलं कौतुक देवाला आवडतं. आणि म्हणून संताची पूजा ही प्रत्यक्ष देवाचीच पूजा असते. संताची पूजा केली तर ती देवाला पोहोचते. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.